नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 49. शालिनी रागातच घरी आली. आज पहिल्यांदा तिला विक्रमचा इतका राग आला होता. अजिंक्यसोबत जे काही झालं ते तिला अजिबात आवडलं नाही आणि त्यामध्ये सर्वांसमोर झालेला तिचा अपमान असह्य होता. तिला नेहमी असं वाटायचं की राठोड असल्याची शिक्षा तिला मिळत आहे. राठोड असल्यामुळे नेहमी तिच्या आयुष्यातील व्यक्ती तिच्यापासून दूर जात होती, खास करून अजिंक्य. म्हणून आज तिला न केलेल्या चुकीची शिक्षा मिळत होती. भाई भाई, शालिनी हॉलमध्ये मोठमोठ्याने ओरडत होती. काय झालं शालू, तू ठीक आहे ना? मा तिच्या जवळ येत म्हणाल्या. शालिनीचे डोळे रडून रडून सुजले होते. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. भाई, कुठे आहात तुम्ही? ती पुन्हा ओरडू लागली. तसे सर्वजण बाहेर आले. काय झालं शालू, सर्व ठीक आहे ना? विक्रम हॉलमध्ये येत म्हणाला. हे तुम्ही विचारत आहात भाई? काय मिळाले तुम्हाला हे सर्व करून? आज तुमच्यामुळे मला स्वतःला राठोड म्हणून घ्यायची लाज वाटत आहे. शालिनी रागात बोलत होती. शालू, तुम्ही शुद्धीत तर आहात ना? विसरू नका, तुम्ही तुमच्या मोठ्या भाईसोबत बोलत आहात. मिस्टर राठोड तिला रागात म्हणाले. तुम्ही सुद्धा मला बोला, पण भाईला काहीच बोलू नका, कारण तुमच्या नजरेत ते जे काही करतात ते योग्य असतं, कारण ते मोठे आहे, शालिनी म्हणाली. शालू, काय झालं ते सांगशील? आशुतोषने विचारलं. जसं काही तुम्हाला काहीच माहीत नाही. अजिंक्यला सर्व फर्ममधून रिजेक्ट का करण्यात आलं? कोणाच्या सांगण्यावरून? युनिव्हर्सिटी टॉपर असूनही का त्याला जॉब मिळाला नाही? आहे याचं उत्तर तुमच्याकडे. बोला भैया, शालिनी आशूला विचारत होती. तो काहीही बोलत नव्हता. हे खरं आहे विक्रम, मिस्टर राठोड म्हणाले. तुम्ही हवं तर चौकशी करू शकता डॅड. एखाद्याच्या भविष्यासोबत खेळण्याचा हक्क भाईला कोणी दिला? आज सर्व फ्रेंड्ससमोर माझी मान शर्मेने खाली गेली, फक्त तुमच्यामुळे भाई. परंतु एक लक्षात ठेवा, तो अजिंक्य माने आहे आणि तो कधीच हार मानणार नाही. इट्स माय चॅलेंज, शालिनी विक्रमच्या डोळ्यात पाहत म्हणाली व पाय आपटत निघून गेली. आजपर्यंत कधीही त्याच्या नजरेला नजर न देणारी त्याची बहीण आज त्याच्या डोळ्यात पाहत त्याला चॅलेंज करत होती. आज पहिल्यांदा ती विक्रमवर इतकी रागावली होती. आज स्वतःच्या मोठ्या भाईपेक्षा अजिंक्य तिला जवळचा होता. विक्रमचा राग अजिंक्यवर आणखी उफाळून आला होता. आज फक्त त्याच्यामुळे त्याची लाडकी बहीण त्याचा तिरस्कार करू लागली होती. आता या सर्वांची किंमत अजिंक्यला मोजावी लागणार होती. फायनली तो दिवस उजडला. आज अजिंक्य दिल्लीला जाणार होता. आज तो खूप मोठा निर्णय घेत होता. आता एकतर हार नाहीतर जीत त्याच्या नशिबी होती. परंतु शांत बसून चालणार नव्हतं. त्याला माहीत होतं विक्रम राठोड त्याला मागे खेचण्याचा नक्की प्रयत्न करेल, पण अजिंक्यही हार मानणाऱ्यांमधील नव्हता. आता खऱ्या अर्थाने त्याचा संघर्ष सुरू झाला होता. त्याने आपली बॅग भरली व एक नजर संपूर्ण घरावर फिरवली. त्याला एकट्याला नेहमी हे घर खायला उठत असे, परंतु आता असं होणार नाही. 2 वर्षाने जेव्हा आपण येऊ तेव्हा अदिती आपल्यासोबत असेल. अगदी आयुष्यभरासाठी आपल्याला कधीही एकटं पडून देणार नाही.
अदितीचा विचार येताच त्याचं मन बेचैन झालं. तिला सोडून जाण्याचा विचार त्याला असह्य करत होता. तो अदितीचा विचारात होताच की दारावर टकटक झाली. तसं त्याने दरवाजा उघडला. किती उशीर? ट्रेनची वेळ झाली आहे, चल लवकर, असं बोलून रमेशने त्याची बॅग हातात घेतली व दोघे घरातून बाहेर निघाले. अजिंक्य गाडीत बसत म्हणाला, रमेश, तुझ्याकडं एक काम होतं. हां, बोल ना. रमेश ड्रायव्हिंग करत होता. आता मी इथे नसणार. मला प्रॉमिस कर, तू अदितीची काळजी घेशील. तिला काहीही गरज लागली की मदत करशील. तुला तर माहीत आहे तिचा स्वभाव, अजिंक्य म्हणाला. डोंट वरी अजिंक्य, ती मला लहान बहिणीसारखी आहे. तू बोलला नसता तरी मी तिची काळजी घेतली असती. डोंट वरी, रमेश म्हणाला. एकदा पुन्हा विचार कर अजिंक्य. दिल्लीमध्ये तू कोणाला ओळखत नाही, कोणाचा रेफरन्सही नाही. कुठून सुरुवात करणार तू? नाहीतर नताशाचे डॅड. तो पुढे काही बोलणार, अजिंक्यने त्याला रोखलं. नाही रमेश, माझ्यामुळे त्यांना राठोडचा रोष पत्करावा लागेल. मी नताशासमोर काही बोललो नाही, परंतु मला जॉब दिल्यानंतर राठोड मेहता सरांना सोडणार नाही, अजिंक्य म्हणाला. आय नो. अजिंक्य, आता तू मला प्रॉमिस कर. इतका सक्सेसफुल लॉयर बनून दाखव की या विक्रम राठोडची वाट लागली पाहिजे. खूप शहाणा समजतो ना स्वतःला, रमेश म्हणाला. तशी गाडी स्टेशनवर येऊन थांबली. दोघे खाली उतरले. रमेश तिकीट कन्फर्म करण्यासाठी गेला. तशी नताशा व अदिती त्याच्या दिशेने आले. अरे, तुम्ही दोघी इथे, अजिंक्य म्हणाला. मग तुला काय वाटलं? आम्ही आमच्या लीडरला बेस्ट ऑफ लकही येणार नाही. खूप मिस करू आम्ही तुला, नताशा भावूक होत म्हणाली. मी पण तुम्हाला खूप मिस करेल. आणि हे काय, तुम्ही मला असं बाय करत आहात जसं काय मी कायमचा तुम्हाला सोडून चाललो आहे, अजिंक्य म्हणाला. तसा रमेशने नताशाला आवाज दिला. तशी ती गेली. अजिंक्य अदितीच्या जवळ आला. तिचे डोळे पाणवले होते. ओ साजन, रडायला काय झालं? फक्त 2 वर्षांचा तर प्रश्न आहे, अजिंक्य म्हणाला. तुझ्यासाठी 2 वर्ष कमी असतील, माझ्यासाठी नाही. मी खूप मिस करेल तुला, अदिती रडत म्हणाली. अदू, मला एक बोलायचं होतं. मी ऐकलं आहे की दूर राहिल्याने प्रेम वाढतं. तर आता आपणही आपल्या प्रेमाची परीक्षा द्यायची, अजिंक्य म्हणाला. म्हणजे? मला समजलं नाही, अदिती म्हणाली. या 2 वर्षात आपण एकमेकांना कॉल करणार नाही की भेटण्याचा प्रयत्न करणार नाही. आता आपली भेट 2 वर्षाने होईल. पाहूयात किती ताकद आहे आपल्या प्रेमात, अजिंक्य म्हणाला. काहीही काय बोलतोय? आपण असं काहीही करणार नाही. माझा आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, अदिती म्हणाले. माझा तुझ्यावर विश्वास आहे. दूर राहिल्यावर आपलं प्रेम आणखी घट्ट होईल. आणि जेव्हा या विरहानंतर आपण भेटू ना, तेव्हा तो आनंद, ती ओढ काही औरच असेल. आणि तिचं मला अनुभवायची आहे. प्रॉमिस कर मला, आजपासून आपण कधीही भेटण्याचा या बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, अजिंक्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिचे डोळे आता भरले होते. तिने रडतच अजिंक्यला मिठी मारली. त्यानेही स्वतःच्या हाताचा विळखा तिच्या कमरेभोवती गुंफला. त्याच्या खांद्यावर ती तिच्या अश्रूंना वाट करून देत होती.
अजिंक्यलाही भरून आलं होतं, परंतु त्याने स्वतःला सावरलं. अदितीसमोर त्याला कमजोर पडायचं नव्हतं. नताशा आणि रमेश हे सर्व दुरून पाहत होते. त्यांनाही वाईट वाटत होतं. तितक्यात गाडीची अनाउन्समेंट झाली. तसे दोघे अजिंक्य आणि अदिती जवळ आले. अजिंक्य, गाडीची वेळ झाली आहे, रमेश म्हणाला. तसे दोघे दूर झाले. बेस्ट ऑफ लक अजिंक्य. काहीही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांग, नताशा म्हणाली. नक्कीच. बाय. नताशा, अदितीची काळजी घे. आय नो, हे तुला सांगायची गरज नाही. तरीही, अजिंक्य म्हणाला. डोंट वरी. तू जेव्हा येणार तेव्हा अदिती तुझ्या स्वागतासाठी हजर असेल, नताशा म्हणाली. तसा अजिंक्य निघाला. अदिती त्याला जाताना पाहत होती. तो ट्रेनमध्ये चढला. तसे अदितीला काहीतरी विचित्र भास झाला. काहीतरी तिच्यापासून कायमचं दूर जात आहे, खूप दूर जात आहे, असं तिला वाटत होतं. अजिंक्यच्या अशा जाण्याने असं होत असेल असं तिला वाटलं. आय लव्ह यू साजन, अजिंक्य म्हणाला. तसा गाडीचा हॉर्न वाजला व ट्रेन चालू झाली. अजिंक्यचा आवाज अदितीपर्यंत पोहोचला नाही. त्याने सर्वांना हात केला. सगळे त्याला जाताना पाहत होते. तोही दरवाजात उभा राहून सर्वांना डोळे भरून पाहत होता. जोपर्यंत सर्वजण नजरेआड होत नाही तो वर पाहत होता. आता पुढे नशिबाने आणखी काय वाढून ठेवले आहे या सर्वांपासून अनभिज्ञ अजिंक्य स्वतःचं नशीब घडवण्यासाठी निघाला होता. सकाळी प्रोफेसर देसाई क्लासला जाण्याची तयारी करत होते. नुकताच त्यांचा नाश्ता उरकला होता. सुमन, येतो मी, प्रोफेसर म्हणाले. अहो, ऐका ना, महत्त्वाचं बोलायचं होतं, आई म्हणाली. बोल ना, प्रोफेसर म्हणाले. आपली अदू आता मोठी झाली आहे. आता तिच्या लग्नाचं पाहावं लागेल. तुम्हाला माझी कोल्हापूरची आत्या माहीत आहे ना? तिचा फोन आला होता. आपल्या अदूसाठी तिच्याकडे खूप छान स्थळ आहे, आई म्हणाली. तू शुद्धीत तर आहे ना? कॉलेज पूर्ण होण्यासाठी अजून 2 वर्ष बाकी आहे. आणि असेही, जेव्हा तिच्या लग्नाचा योग येईल तेव्हा लग्न होईल, प्रोफेसर म्हणाले. स्थळ पाहायला काय हरकत आहे? आपण थोडीच तिचं उद्या लग्न करणार आहोत, आई म्हणाली. हे बघ सुमन, मला उशीर होतोय. आता हा विषय पुन्हा नको. जोपर्यंत अदितीसाठी योग्य मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. माझी मुलगी मला जड नाही, प्रोफेसर म्हणाले व आपल्या कामासाठी निघाले. आईने डोक्याला हात लावला. तिला माहीत होतं प्रोफेसर सहजासहजी ऐकणार नाही. लग्नापेक्षा त्यांना अदितीचं शिक्षण महत्त्वाचं आहे. परंतु या सर्वांमध्ये अदितीला खूप आनंद झाला होता. तिच्या बाबांचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला समजलं होतं. प्रोफेसर देसाई आणि आईचं बोलणं तिने ऐकलं होतं. तिला तिच्या बाबांचा खूप अभिमान वाटत होता. नाश्ता दे ना आई, खूप भूक लागली आहे. अदिती हसतच बाहेर आली व आईला मिठी मारली. काय ग, आज खूप खुश आहे? काही विशेष? आईने विचारलं. आज मला समजलं, तुझ्यापेक्षा बाबांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, अदिती म्हणाली. हो का? पुरे आता. तुम्हा मुलांना आईचं काळीच नाही समजणार, आई म्हणाली व अदितीला नाश्ता दिला. हे काय,
मला सोडून नाश्ता करत आहे? नताशा आत येत म्हणाली. नताशा, तू अशी अचानक? ये, बस ना. अदिती खुश होत म्हणाले. हो मग, बसणारच आहे मी. आता खूप दिवस मला आंटीच्या हातचं जेवण मिळणार नाही. नताशा खुर्चीवर बसत म्हणाली. असं का बोलते? कुठे बाहेर चालली आहे का? आईने विचारलं. हो आंटी, मी दिल्लीला डॅडकडे चालली आहे. सुट्टी आहे तर थोडे दिवस तिथे राहते. डॅडलाही बरं वाटेल. नताशा दिल्ली म्हणाली तशी अदितीला अजिंक्यची आठवण झाली आणि तिचा चेहरा उतरला. ए अदुडी, काय झालं? नाश्ता थंड होत आहे, नताशा म्हणाली. तशी अदितीने खायला सुरुवात केली. मी काय बोलते आंटी? मी अदूला माझ्यासोबत घेऊन जाऊ प्लीज, नताशा म्हणाली. तुला माहीत आहे ना तुमच्या सरांचा स्वभाव कसा आहे ते. मला नाही वाटत ते अदूला इतक्या लांब पाठवतील, आई म्हणाली. मी बोलते ना सरांसोबत. आणि असेही मी पण तर इथे येऊन राहिली होती ना. वाटलंच तर मी डॅडला सांगते सरांसोबत बोलायला, मग तर झालं, नताशा म्हणाली. मला कुठेही जायचं नाही. तू बाबांना काहीही बोलणार नाही, अदिती म्हणाली. ए अदुडी, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? हे सर्व मी तुझ्यासाठी करते. दिल्लीला गेल्यावर तुला अजिंक्यला भेटता येईल, नताशा हळूच म्हणाली. चल माझ्यासोबत. अदितीने नताशाचा हात पकडला व तिला आपल्या बेडरूमच्या दिशेने घेऊन गेले. ए अदू, काय झालं तुला? अजिंक्यच्या विरहात तुला वेड लागलं की काय? नताशा म्हणाले. आम्ही 2 वर्ष भेटणार नाही की एकमेकांना कॉलही करणार नाही, असं अजिंक्य जाताना म्हणाला. अदिती म्हणाले. व्हॉट? तुम्ही ठीक तर आहात ना? हे सर्व करायची काय गरज आहे? नताशाने विचारलं. त्याला आमचं प्रेम सिद्ध करायचं आहे. दूर राहून प्रेम वाढतं असं त्याला वाटतं. आता पाहू खरंच आमच्या प्रेमात किती ताकद आहे ते, अदिती म्हणाली. हे भगवान, मला वाटलं होतं की देवाने तुझ्यासारखा फक्त एक पीस बनवला आहे, परंतु अजिंक्य तुझ्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहे. तू त्याच्यासोबत बोलू शकणार नाही, परंतु मी तर बोलू शकते ना. अजिंक्य कसा आहे हे मी तुला सांगत जाईल. खुश, नताशा म्हणाली. तसं अदितीला बरं वाटलं, थोडी का असेना, पण अजिंक्यची आता तिला काळजी नसणार होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.